पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीने साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतंच, त्याचबरोबर या निवडणुकीचा निकाल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम साधणारा असल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेते मंडळींचे लक्ष लागले होते। एकेकाळी सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी अशी अकलूजची ओळख होती। 1982 पासून 2009 पर्यंत मधला युती सरकारचा काळ वगळला तर विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात होते। सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या राजकारणाची सूत्रे अकलूजहून हलवली जात होती असं म्हटलं जात होतं। तर जिल्हा दूध संघ, जिल्हा लेबर फेडरेशन यासह विविध संस्थांवर मोहिते पाटील समर्थकांचीच वर्णी लागल्याचं दिसून आलं होतं। मोहिते पाटील यांच्या विजय प्रताप युवा मंचचे पद म्हणजे 1990च्या दशकात तालुक्याच्या आमदाराच्या बरोबरीचं होतं अशी चर्चा होती। मात्र 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली। माळशिरस मतदारसंघ राखीव झाला। विजयदादा माढ्यातून इच्छुक होते, पण संजय मामा शिंदे यांनी जोरदार विरोध दर्शवला आणि आमदार बबनदादा शिंदे समर्थकांनी माढा तालुक्याच्या स्वाभिमानाची हाक दिली आणि मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारीस विरोध केला। यातूनच मोहिते पाटील आणि आमदार शिंदे बंधू यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले। पुढे जिल्ह्याच्या राजकारणात यातूनच अनेक वेळा शहकाटशहाचे राजकारण होताना दिसून आलं। माढा तालुक्याच्या राजकारणात आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विविध पक्षातील व स्वपक्षातील विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधली आणि त्यास अकलूजहून खतपाणी घातलं जातंय अशी चर्चा माढा तालुक्यात होताना दिसून आली। आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा विजय संपादन करीत डबल हॅट्रिक साधली आहे। तर 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावे आणि माळशिरस तालुक्यातील 19 गावांचा समावेश असूनही आमदार शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव केला। विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट 1 आणि 2 यासह विविध सहकारी संस्था आणि विविध समस्या सोडवण्यासाठी दाखवलेली तत्परता यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांची लोकप्रियता टिकून राहिल्याचं म्हटलं जात आहे। या लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्यातील आमदार शिंदे समर्थकांना थेट मोहिते पाटील यांच्या विरोधात मतदान करण्याची संधी मिळाल्यानं त्यांनी मोठ्या ईर्षेने गाव पातळीवर मतदान करून घेण्याची भूमिका पार पाडली आणि यातूनच माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.13% मतदान झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे। जसा फलटण तालुक्यातील जनतेने माळशिरस तालुक्यातील संभाव्य मताधिक्याच्या चर्चेने ईर्षेने खासदार निंबाळकर यांना मतदान केल्याचा दावा खासदार निंबाळकर समर्थक करू लागले आहेत। त्याच पद्धतीने माढा विधानसभा मतदारसंघातही आमदार शिंदे बंधू यांच्या प्रती निष्ठा बाळगणाऱ्या त्यांच्या समर्थकांनी तुम्ही भाजपला नाही तर आमदार बबनदादा शिंदे यांना पाहून मतदान करा अशीच गळ घालत अस्मितेची हाक देत मतदान करून घेतल्याची चर्चा होऊ लागली आहे। यातूनच आता माढा विधानसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांना मताधिक्य देण्यात आमदार शिंदे समर्थक, क्लस्टर हेड प्रशांत परिचारक समर्थक, अभिजित पाटील समर्थक, कल्याणराव काळे समर्थक यांचे एकत्रित प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत का हे जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे।